रुपए का। अच्छा, तो चला मित्रांनो बघा किती मस्त लाल लाल टमाटर आहेत भैया। ये किसकी सब्जी है? 30 रुपए किलो। अच्छा, 30 रुपए किलो। एक नंबर लागते बरं हे गजक एमपीचं स्वीट। त्याच्या खाली इकडून जर साईडले कोणी आलं की बस काही खरं नाही। बघू शकता गौर बापरे गाडी माझी गाडी तिकडे भैया थोडी। नमस्कार मंडळी, गुड इव्हिनिंग अँड कसं काय, स्वागत आहे तुमचं शीतल सुरवाळ्याच्या एका नवीन ब्लॉग मध्ये। तुम्ही कशा आहात मित्रांनो? आशा करतो की तुम्ही मस्त राहा, स्वस्त राहा। तर मित्रांनो आज आहे संडे एमपीतला बाजार आहे आज। तर चला आज मी चालली बाजारात। 8 दिवसाची चांगली सब्जी गिब्जी सगळं काही घेऊन येतो। बत्तुवा घेतो, मेथी पालक जे काही आहे ते, कारण एक खट्ट्या जर भरली समजा हप्त्याचं तर मग स्वस्त देतात ते, नाहीतर मग मधामधात जर घेतला की भाजीपाला लय महाग देतात। म्हणून मग संडे मार्केट चालले मी आता बाजारात। तिकून तिकडे दूध बी घ्यायला लागते मला। तर हे बघू शकता आता, हे बा बॉटल, दुधाची बॉटल बी घेऊन चालली। आज माली बारी आहे, काल मा मैत्रिणीनं दूध आणलं होतं। तर चला मित्रांनो भेटू आता आपण बाजारात, चला। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मी आली आपल्या रोजच्या जो स्टेशन आहे, मी सकाळी सकाळी येत असतो तशी आली मी। तर सकाळी जर आलं तर इकडलं वातावरण म्हणजे काही ट्रॅफिक नसते, काही नसते, पण आज आहे संडे आले। हे पा रोज संध्याकाळी बिलकुल हे एवढी ट्रॅफिक असते अति, तुम्ही बघू शकता मित्रांनो। हे पा हेच मेन ठिकाण असते। रोज सकाळी हॅपीले घेऊन येत असतो मी इथं। इकडे बघू शकता मित्रांनो सगळं मार्केट भरेल असते, पा गाड्या असतात दुनियाभरच्या, म्हणून मी ना हॅपीले काही येऊ देत नसतो मी। हे पा हे की नाही पा सगळं भरलेलं आहे। ते तिकडे दुकान आहे तिकडे, एक मिनिट दाखवतो। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आप आहे चाट भंडारा आहे ती मोमोज भेटतात या दुकानात, आणि इकडे पाणीपुरी भेटते। तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे बघा तुम्ही बघू शकता। अतिच येत असतो आम्ही, मेजर साहेब आणि मी अतिच येत असतो पाणीपुरी खायला। जवळ जाय लेकरं बी येतात सगळे, तुम्ही बघू शकता। तर चला मित्रांनो आता भाजीपाला घ्यायला जाऊ आपण, चला आता, है ना। तर मित्रांनो बघू शकता आपण आलो आता मार्केटमध्ये। सध्या आता 5:30 वाजले, जाता जाता तर आपल्याला 6:30 वाजून जातील मित्रांनो। तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवतो आता मार्केट। टमाटर कैसे दिए भैया? 20 रुपए किलो मेरी बहन। 20? अच्छा, 20 रुपये किलो टमाटर आहेत मित्रांनो। आपल्या महाराष्ट्रात काय किलो आहेत प्लीज सांगा कमेंट करून। हे बघा टमाटर, मेथी, 30 रुपए किलो। तुम्ही बघू शकता मित्रांनो इकडे मार्केटमध्ये आली आता मी, सब्जी मंडी। तुम्ही बघू शकता, दाखवते तुम्हाला सब्जी मंडी। हे पा सगळं मार्केट। 20 रुपए किलो। चला मित्रांनो आता आपण टमाटर घेऊ। बड़ी बड़ी गट्टिया इकडे भाई साहब छोटू मटर कैसे दिए? 60 रुपए। 10 रुपए गट्टी बड़ी बड़ी। देखो मटर। चलो भैया 1.5 kg कर लो, है ना। हाँ बहन। कितना हो गया? जी होगा आपका 30 रुपए का। अच्छा, तर चला मित्रांनो बघा किती मस्त लाल लाल टमाटर आहेत। हा मित्रांनो 30 रुपये किलो प्याज आहेत। आपल्या महाराष्ट्रात काय किलो आहेत सांगा? आलू कैसे दिए भैया? 30 रुपए। हाँ 30 रुपये किलो आलू आहेत। कर देना 1 kg, ठीक है। तर मित्रांनो बघू शकता तुम्ही बत्तुआ आहे। अरे कितने के भैया ये? मित्रांनो बघू शकता याले आपल्या महाराष्ट्रात याले चिलीची भाजी म्हणतात वाटते याले, आणि इकडे बत्तुआ म्हणतात। हे बघू शकता तुम्ही। हे बघा भाजीपाला पहा तुम्ही। कितने की भैया ये? 30 रुपए की। 15 की लगाओ ना। 1 मिनट बड़ी वाली देख, ये कर लो ये। हाँ तर बघू शकता मित्रांनो बत्तुआ भाजी आहे, इकडे बत्तुआ म्हणतात। और इसको क्या बोलते हैं भैया हिंदी? हाँ चुकंदर। तर बघा मित्रांनो इकडे याले चुकंदर म्हणतात। इसको फल्ली को इसको सेम फल्ली। तर बघा आपल्या इकडे याले वालाच्या शेंगा म्हणतात, आणि इकडे याले सेम म्हणतात। सेम आपल्या इकडे वालाच्या शेंगा म्हणतात महाराष्ट्रात। चला आता घेतली बत्तुआ, घेतली हिरवा भाजीपाला खा मस्त। मेथी बी घेतली मित्रांनो 10 रुपयाची। तुम्ही बघू शकता मेथी खा, हिरवा भाजीपाला खात जा।
हिवाळ्यातनी मस्त हिरवा भाजीपाला खाणं चांगलं आहे, कारण वर्षातून एकदाच हिवाळ्या सीझनमध्येच ही मेथीची भाजी येते. मेथीची भाजी मी घेतली. आता तुम्हाला दाखवतो. ट्रॅफिक पहा इकडली आहे ना, बाजार पहा, एमपीचा बाजार पहा मित्रांनो. एमपीचा बाजार बघू शकता तुम्ही. एमपीचा हे पहा ट्रॅफिक पहा, दुनियाभरचे ट्रॅफिक आहे इकडे बघू शकता. हे पहा तर मित्रांनो बोला, आता थोडासा भाजीपाला घेतला आपण. आता 2-4 आयटमच घेतले. आता आणखी 2-3 आयटम घ्यायचे आता आपल्याला. चला आता आपण पुढे जाऊ. चला माझ्यासोबत मग. भैया ये किसकी सब्जी है? अच्छा, इसकी सब्जी बनती है क्या? तर मित्रांनो बघू शकता, हे आहे मोहरी. आपल्या महाराष्ट्रात हे मोहरीची झाड आहे. मोहरीची इकडे हे सरसो खातात, याचं सरसो बनवतात. हे मोहरी आहे, मोहरी. आणि ते कापून आणली ते ना विकतात इकडे. सरसो का साग. मित्रांनो आता 10 रुपयाची मिरची घेतो, कारण आपण तर जास्त काही खात नाही हिरव्या मिरच्या. चला मित्रांनो पुढे आता. चला मित्रांनो आता आपण लसूण घेऊ. लसूण कैसे दिया भैया? 60 रुपये, 60 रुपये पाव आहे. हा 50 रुपये पाव आहे. ओ आपल्या महाराष्ट्रात काय किलो आहे सांगा बरं कमेंट करून. चला घेऊ मग आता आपण लसूण. घेतला मित्रांनो लसूण आता 1 पाव. बघू शकता लय पहिलेले महाग होता, आता थोडा सस्ता झाला. तर बघू शकता मित्रांनो आता मी घेऊ राहिली मी गजक. चला आता मुलाची हॅपीची डिमांड होते की मम्मा इकडलं स्वीट आणजो म्हणून. तर एमपीचं स्वीट आहे गजक. 1 नंबर लागते बरं मित्रांनो. बघा ते मस्त काढून राहिले आता. 1 नंबर लागते बरं हे गजक. एमपीचं स्वीट आहे हे फेमस. बघा मित्रांनो आपल्या इकडे हरभऱ्याची भाजी आपल्या वावरायनं असते शेतकऱ्याच्या. आमच्या भी वावरात आहे एकदम फ्रेश बिल्कुल. ये कैसे दी भैया? ये अंकल जी ये कितनी दी? शेतकऱ्याच्या. ये अंकल जी ये कितनी दी? 20 की 5, 30 की आधा किलो. तर बघा मित्रांनो 30 की आधा किलो म्हणतात. हे 10 रुपये हरभऱ्याची भाजी आहे. हरभऱ्याची भाजी चने की भाजी. हमारे यहाँ हरभरा बोलते भैया. कर लो 1 पाव. 1 पाव कितने की? 20 की. बघा मित्रांनो 1 पाव 20 की. चलो अर्धा केजी कर लो. आधा केजी कितने में दे रहे फिर अंकल जी? 30 रुपये की. ठीक है, अच्छी वाली निकालो है ना. तो बघा मित्रांनो इकडे चने का साग है ना अंकल. इकडे यहाँ पर चने का साग बोलते ना इसको. हाँ चने का साग बोलते. चने का साग म्हणतात इकडे. 10 रुपये में 10 रुपये. लौकी कैसी दी भैया? लौकी 10 रुपये की. अच्छा चला आता घेतली मग. चला आता भट्टे म्हणतात इकडे. भट्टे वांग्याले आपल्या इकडे वांगे म्हणतात, इकडे भट्टे म्हणतात बरं मित्रांनो. क्या केजी आहे भैया ये ॲपल? 120 है ना. अच्छा आता बघू शकता मित्रांनो 120 रुपये किलो आहे. आता घेऊ आपण याले. नहीं 1 ही केजी कर लो. नहीं 1.5 केजी नहीं करना, 1 ही कर लो भैया. 1 हाँ फिर मुझे 1.5 केजी कितने में दे रहे? 130. भैया अमृत कैसे दिए? अमृत कैसे दिए? 40 रुपये करो. 40. हाँ 40 रुपये करो. तर बघू शकता मित्रांनो अमृत पा अमृत जाम. चला आता आपण काढू जाम. 1 केजी. बघा मित्रांनो 1 केजी घेतले अमृत. आता बघा तुम्ही ट्रॅफिक बघू शकता तुम्ही किती आहे आता. हे पहा बघू शकता ट्रॅफिक. आता संध्याकाळच झाली आपल्याला इथं भाजीपाला घेता हे पहा रात्रच झाली. पहा मित्रांनो रात्रीच झाली. आता तुम्ही मागे बी बघू शकता तुम्ही. चला मित्रांनो बघू शकता हे पहा ट्रक पहा किती लोडेड झालेला आहे. बघू शकता गौर बापरे गाडी माझी गाडी तिकडे. भैया थोडी गाडी साईड ले लो.
थोड़ी साइड मिलेलं नाही तर गाडी पूरी खराब हो जाएगी तरी मला गाडी येते उभीच होती आता मित्रांनो. थँक्यू भैया. चला बघू शकता मित्रांनो आता दूध घ्यायचं राहिलं आपलं. दूध घेना है. लेट हो गई क्या मैं? अरे ट्रैफिक ही बहुत थी. हटवाए ट्रैफिक अभी नहीं है अभी तो शाम को रहता है. तो चला हटवा के नहीं आई मैं वीडियो बना रही हूँ. हटवा के आधी कधी कराया थी. हे बघा दूधवाल्या मालकीना पा कशा बसल्या. हा पा कशा बसल्या दूधवाल्या मालकीना. हे पा दुधासाठी आलो. चलो दे दो दीदी दूध. हे इकडे हे भाऊ काढू राहिले दूध. हा हे भाऊ काढू राहिले दूध इकडे. तुम्ही बघू शकता मित्रांनो. चला आता दो भाऊ काट रहा है दूध. और कौन? अच्छा दो भाऊ निकाल रहे दूध इसलिए फिर उधर ने कैमरा करो. हम लोग को क्या कर रहे हो दादा. उधर करो उधर. नाही हे दीदी बिहारची आहे. बाकी सगळ्या मैत्रिणी मला एमपीच्या आहे. क्यों नाही बनाऊ भाई. इथे आज या दोघींले बी आराम आहे बरं. दोघीचे हसबंड आज संडेले घरी आले आणि दूध काढून राहिले बरं म्हशीचं. घर आए हैं आज. ये आराम कर रहे हैं. भैया ने बोले हमें नहीं देखे मैडम क्या करूं. देखते तो उसको बगल. तर मित्रांनो आता दूध घ्यायचं बॉटलच आणल्या मी कारण बाजारात जायचं होतं ना त्याच्यामुळे. आज पैसे बी द्यायचे. दूध मालकीनला आज पैसे द्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता मित्रांनो. हाँ दूध वाली मालकिन. मालकिन को दिया करो. हाँ मालकिन के पास. अरे यार तुम बात बाई करें जो ना करे भैर का दे आई. इकडली भाषा बाब मित्रांनो. हा एमपी ची भाषा आहे हे. हे सगळ्या आम्ही सीआरपी वाल्याच्या बायका बरं. फौजीवाल्याच्या बायका जास्त ती सीआरपीच आहे. दोन कॅम्प आहेत तिथे. हे दोन भाऊ आहेत आणि हे दोन भावाच्या बायका आहेत बरे. बायको आहेत दोघी जणी. हे इकडे या भाऊची बायको हपा हे इकडे आहे. रेन म्हणजे जेठजी आहेत ना म्हणून त्यांना असा पडदा केला बरं. पा किती चांगला आहे. जेठजी असल्यानंतर ते पडदा करतात. आपल्या इकडे आहे का असं. आपल्या इकडे सासरा जरी असला तरी आपण पडदा करत नाही. ते जेठजी होते म्हणून लायना बहून पडदा केला. नहीं लेंगे आज से. आज चले जा रहे हैं. बघा मित्रांनो आता मी आली कॉलनीतनी. तर मित्रांनो हे पा आता वाजले. हे पा 6:30 वाजले आता. हे पा मित्रांनो 6:30 वाजले. 6:30 वाजले मित्रांनो. घरी येता येता 5 वाजता गेली होती घरून. तर हे पा 1.5 घंटा झाले आता. चला मित्रांनो आता आपण गजक खाऊ. गजक खोल. एमपीची गजक स्वीट लय फेमस आहे. दाखव. हे पा थोडस खाली कर. हे पा हे अशी असते. हे पा हे आहे मित्रांनो. हे तिळाची असते हे गजक. काय कशी आहे रे. एक नंबर. चला मित्रांनो या मग गजक खायला. हे एमपीचं फेमस स्वीट आहे बरं हे गजक. मी मार्केटमध्ये खाल्लं तर एक नंबर लागते बरं. चला या. आता नवीन वर्षाचा पहिला सण आहे ना तिळगुळ. तर आपल्या इकडे तर तिळगुळ करतात. इकडे बी म्हणा करतात असं काही नाही. तर हा हे गजक हे एक नंबर इकडलं एमपीचं फेमस स्वीट्स. एक नंबर लागते बरं. लय भारी लागते. कसा खाऊ राहिला लकी. तर मित्रांनो असेच न्यू ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रात शेअर करा, लाईक करा. असेच न्यू ब्लॉग पाहण्यासाठी येत जा माझ्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रात शेअर करा आणि चॅनलले असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो परत भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. परत तुम्हाला हॅपी न्यू इयर मित्रांनो. आणि परत भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.